रामराम मंडळी. तर आम्ही जातो आहोत परत एकदा कवठा गावात आणि आज आम्ही बीज प्रक्रियाचं डेमोन्स्ट्रेशन घेणार आहोत. आता पुढील बोलत आहे पवन राठोड. रामराम मंडळी. आज आपल्या ब्लॉगचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही जात आहे आपल्या रोजच्या ठिकाणी कवठा या गावात सीड ट्रीटमेंट हे डेमोन्स्ट्रेशन करण्यासाठी. तर तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे सीड ट्रीटमेंट वगैरे कसे करतात. तर संतोषांना आपली रोजसारखी बुलेट चालू करत आहे. टार्जन द वंडर बाईक. पहिले पेट्रोल चालू करावं लागतं आमच्या गाडीचं. बघू शकता आपण एका किकमध्ये आपली गाडी चालू झालेली आहे आणि फायनली मी त्याच्यावर बसलेलो आहे शरद. तर आपण बघू शकता ज्ञानेश्वर केलं. तर आपण जात आहोत कवठ्याला. चलो. तर आपण आलेलो आहे नेहमीप्रमाणे पेट्रोल टाकण्यासाठी. आज शरद लाड पेट्रोल टाकणार आहे. तब्बल 55 रुपयाचं पेट्रोल. शरद लाड यांनी 55 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे. धन्यवाद. ते काय करते. तर नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहे कवठा फाट्यावर. हा आपला महेश. दोन शब्द. काही नाही, आता नाश्त्याची वाट पाहू राहिलो. आता काय पाहू, आता काय करते. आशिष भैया. सध्या गाडी लावू नको, पैसे मागत ते घरी बाहिले. पाण्याची बॉटलच थोडी पडली की वाटत. आता येतोस त्यावेळेस साऊंड येतात. तर आम्ही कवठा फाट्यावरून निघालो आता. बघू शकता काल पाऊस पडल्यामुळे बघू शकता तुम्ही सुंदर असा मनोरम्य वातावरण झालेलं आहे. आलो आपल्या कवठा गावातील छोट्याशा या रस्त्याकडे. हा रस्ता जातो डायरेक्टली शाळेजवळ आणि ग्रामपंचायत पासून पुढे गावात. बघू शकता पब्लिक खूप आहे आज आणि आज आपला डेमॉन्स्ट्रेशन सक्सेसफुल होणार आहे. यशस्वीरित्या पार पडणार आहे. याच्या उपयोगीच्या ओट्यावर हा कवठा गावातील मोठा मंदिर आहे. बघू शकता हा माणसाचा बसण्याचा कट्टा आहे. सध्या आपण आहोत कवठ्या येथे आज बीज प्रशिक्षण चालू आहे. तर हा आपला सॅम्पल बीज प्रशिक्षण. आपलं सीड ट्रीटमेंटचं झालेलं आहे. कोणीच नाही भावा, काही गरज नाही. व शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला सपोर्ट केला. एक्सपिरियन्स साठी रूम मध्ये खरंच. आता आपले फोटो सेशन चालू आहे. बघू शकता. पेपरात बातमी येते. पेपरामध्ये न्यूज. आपण इथं जमलेले आहोत आज जिल्हा परिषदला व्हिजिट आणि भेट देण्यासाठी. तर इथं जमलेल्या तमाम COGच्या विद्यार्थ्यांना चला. तर आत्ताच आम्ही ग्रामपंचायतला भेटून आलेलो आहोत आणि सर्व 1 जुलै व लसीकरण कार्यक्रमानिमित्त आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कार्यक्रम कसा घेऊ. तर त्यांनी आम्हाला पत्र द्यायला सांगितले आहे. लवकरच आम्ही आमच्या सलीम सरांना पत्र तयार करण्याचं कॉल करू आणि भेटू थोड्या वेळात. चला. तर आम्ही शाळेमध्ये भेट देऊन हो ना, शाळेमध्ये भेट देऊन आता निघत आहे आपण शेतकऱ्याच्या शेताकडं, आपल्या शेताकडं. तर मित्रांनो, आता आपण जातोय आपल्या शेतकऱ्याकडे आणि तिथे गेल्यावर आम्ही थोडीफार शेतकऱ्याकडून माहिती घेऊ की त्यांनी या आठवड्यामध्ये काय काय केलं. म्हणजे आता पाऊस झाला तर पेरणी झाली का त्याची, ते आपण एकदा बघून येऊयात. आपण आलेलो आहे शेतकऱ्याकडं. करणचा आणि माझा शेतकरी आहे ते इथं. राम राम मामा. बघू शकता हळद ठेवलेली आहे मामानं. इकडं काय मग शेतीची सावजार
बघू शकता इथं मोठी विहीर आहे. विहिरीची खोली एक 95 फूट आहे. त्या दिवशी शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. 3 मोटर रेग्युलर चालतात. संतोष राजळकर बैलाला धरत आहे. बघू शकता संतोषचं बैलावरचं प्रेम आपल्याला दिसत आहे. आता अगोदर इथं 2 बैल बांधलेले होते. आपला एक बैल गेल्यानंतर आता तिथे 3 बैल झालेले आहेत. तर काल आमदाराचा वाढदिवस होता आणि ते वाढदिवस न केल्यामुळे चिडचिड करत आहे थोडं. बघू शकता आशिष सतीशराव जोगदंड. अरे आज आपल्याला आमदाराचा बर्थडे करायचा. चला बाबा हम चलते हैं विधानसभा कळमनुरी विधानसभाचे आमदार द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला विशाल भाऊ चव्हाण कळंबा. सॉरी कळंबा. मी एक शायरी नॉर्मल. चांदनी रातों में हम उसे याद करते हैं. चांदनी रातों में हम उसे याद करते हैं. पता नहीं याद करती है. तर आता आम्ही निघालो विशाल चव्हाण वर्सेस भावी आमदार यांच्या बर्थडेची पार्टी घेण्यासाठी. चला भेटतो मग पार्टी करताना. आमदाराचा वाढदिवस आहे. आमदाराचा वाढदिवस आहे. हे फुकटे नंबर 2. फुकट्याकडे बघ. फुकटे आम्ही चाललेलो आहे आता विशाल बागात आमदार चव्हाणच्या बर्थडे पार्टीला. जस्ट त्याचा बर्थडे झालेला आहे. बघू शकता सगळे फुकटे माग चालले. फुकटचं भेटलं म्हणजे कुठे निघते आपण. हे फुकटे नंबर 1 बॅक कॅम्प. हे बघा फुकटे